हाय मंजुषा, कशी आहेस? ए, मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. अगं, एक मिनिट. काय झालंय? काय इच्छा नाहीये? आल्यापासून आपल्यात काही बोलणंच झालं नाही, काही संवाद नाही, म्हणून होणार सुद्धा नाही. इतकं नेगेटिव्ह असू नये माणसाने, पॉझिटिव्ह असावं. पॉझिटिव्ह असलं ना की न होणारी कामं सुद्धा होतात. माझंच एक्झाम्पल बघ ना. अगं, हसायला काय झालं? खरं तेच सांगते मी. झालं तुझं बोलून? का अजून काही बरळायचं बाकी आहे? बाकी आहे. अभिनंदन करायचं बाकी आहे. तू मिसेस मंजुषा विहंग भोसले झाल्याबद्दल हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. एकदा झटका बसलाय ना प्रिया, त्यामुळे पुन्हा या घराच्या वाकड्यात चिरण्याचा प्रयत्न करू नकोस. शिस्तीत राहा. ओ माय गॉड, इट्स अनबिलिव्हेबल. ही तीच मंजुषा आहे का जी दादा होळकरच्या तालावर नाचायची, त्याचा प्रत्येक शब्द अगदी मान खाली घालून ऐकायची? हो प्रिया. मंजुषा, काय झालं? काही झालं नाहीये. तिची विचारपूस करत होते फक्त. धाकट्या जाऊबाई. बरं चला, मी निघते आता. पुन्हा वरच्यावर भेट होतच राहील. वंस, बाय. मंजुषा, जाऊ दे, तू चल जरा, मला बोलायचं तुझ्याशी. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मंजुषा. पण प्रियाचं प्रकरण तसं नाहीये. या जगातल्या सगळ्याच गोष्टींना अपवाद येते बाई. निर्लज्जपणाचा कहर एक कहर. आणि म्हणूनच तिची मापं तिच्या पदरात घालणं जरा कठीण आहे. आणि सगळी माणसं विसरून जातात मंजुषा की मी म्हणणारे सगळेच जण एक ना एक दिवस धुळीत मिळतातच. आणि असे की नंतर त्यांचं नामोनिशाणही सापडत. प्रियासारख्या पाताळ यंत्री बाईला आपल्यासारख्याने टाळ्यावर आणणं खूप अवघड आहे नेत्रा. अवघड आहे, पण अशक्य नाही. म्हणजे उंदराला घाबरवायचं असेल तर मांजराची भीती दाखवतात, मांजराला कुत्र्याची. तसंच काहीतरी करावं लागणार. अगं, पण प्रियासारख्या बाईला कोणाची भीती दाखवणार होता? पण आहे एक माणूस, तिच्यापेक्षाही नालायक आणि तिच्यापेक्षाही भयंकर. तोच अंकुश ठेवू शकतो तिच्यावर. नेत्रा, तू दादा होळकर बद्दलच बोलते. प्रिया ज्याला घाबरते असा एकमेव माणूस आहे या जगात. तिला भीती दाखवायची असेल तर त्याचाच वापर करायला लागतो. तुला आठवतंय गेल्या वेळी त्याने तिला किडनॅप केलं होतं तेव्हा कशी सुतासारखी सरळ झाली होती ती? नेत्रा, तुला नेमकं काय म्हणायचंय? मला एवढंच म्हणायचंय मंजुषा की तू दादा होळकरला फोन करून कळव की प्रिया परत आली. त्याला थोडंसं डिवचलंस ना तर तो त्याचे जुने हिशोब चुकते केल्याशिवाय राहणार नाही. नेत्रा, एका शत्रूला नामोहरम करण्यासाठी दुसऱ्या शत्रूचा आधार घेणं ही गोष्टच मला मुळात पटत नाही. आणि मलाच काय, घरात कोणालाच पटणार नाही, दादाला सुद्धा नाही. पण दुसरा काही पर्याय आहे का? काहीतरी वे आउट असायलाच हवा ना नेत्रा. आणि तरीही मला असं वाटतं की या सगळ्यातच आपण दादा होळकर पासून जितकं लांब राहू ना तितकं आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे. बरोबर आहे तुझं. पण आता जे काही करायचंय ते खूप लवकर करावं लागणार आहे आपल्याला. कारण यावेळी प्रियाला तयारी करायला 7 वर्ष मिळाली आहेत. ठीक आहे,
नेत्रा, जे करशील ते सांभाळून कर प्लीज. डोंट वरी. येते. चारे चारे, अगं पानं वाढायला घे की. आय बुक बुक करू नकस, घेते वाढाय. आणि नेत्रा कुठे आहे? हाय किचन मध्ये. म्हणली तुम्ही वा पुढं, पानं घ्या, मी येते. मम्मा, आज आपण सगळ्यांसोबत जेवायचं. येस. चारे, मला भूक नाही. आणि तुला जेवायचं असेल तर ताट घेऊन आत ये. पणजी, तू कुठे चाललीयस? बस ना इकडे. कोणी कुठेही जात नाहीये. आपण सगळेजण एकत्र बसून जेवतो. आत्या बसून घ्या, मी गरम गरम पोळ्या करून आणते. आणि आर्या, तुला एक गंमत माहितीये का? तुझी मम्मा आहे ना, तिला मी केलेली आमटी खूप आवडते. हो ना प्रिया? तू बस, मी आमटी गरम करून आणते. बसा, चला, भूक लागलीये खूप. जखमा इतक्या खोलवर झाल्या की ते अजूनही ताज्याच आहेत. अगदी कालचीच गोष्ट आहे असं वाटतंय. 7 वर्ष उलटली, पण एक दिवसही असा गेला नाही की या मंगळसूत्राची मला आठवण झाली नाही. मंजिरी, तुझ्यापासून लांब राहणं हीच सगळ्यात मोठी शिक्षा होती माझ्यासाठी. शरीरानं, मनानं, रक्ताच्या प्रत्येक थेंबानं, अंगातल्या प्रत्येक कणानं मी ती शिक्षा भोगली. आणि फक्त मीच नाही, तू सुद्धा. काय म्हणावं या भावनांना? मनातून कायमच्या कधीच पुसून टाकता येत नाहीत. ते शक्यच नाही, कारण जीवापाड केलेलं प्रेम कधीच संपतही नाही आणि कमी सुद्धा होत नाही. हो, माझं अजूनही त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे. आजही माझं मन त्यांच्या विचारानं व्याकुळ होतं. आई, तू झोपली नाहीस अजून? तुला बरं वाटत नाहीये का? नाही ग, असं काही नाही. झोप ना तू. आई, तुला झोप येण्यासाठी मी एक गोष्ट सांगू? शुभ्रा,
तू गोष्ट सांगणार आहेस मला? बर ठीक आहे, नाही सांगत. मग तुला झोप येण्यासाठी आता मी काय करू? ठीक आहे, तुला झोप येण्यासाठी मी एक गाणं गाते. अगं नाही नाही, झोप तू बाळा, चल. आई झोप तू माझ्या मांडीवर. अगं शुभ्रा, झोप ना. चल के तुझे मैं लेके चलूं कुछ ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यारे प्यार पले. हाँ चल के तुझे मैं लेके चलूं कुछ ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यारी प्यार पले, कुछ ऐसे गगन के तले. मग नेत्रा, छान स्वयंपाक करायला लागलेस ग आजकाल. घेतला शिकून, काय करणार. गुड. आणखीन काय काय शिकलीस? गेली 7 वर्ष तू इथे नव्हतीस ना प्रिया, त्याच्यामुळे खूप काही शिकायचं राहूनच गेलं माझं. तू असतीस तर खूप शिकले असते तुझ्याकडून. माझ्याकडून? हो, तू अनेक बाबतीत माझ्यापेक्षा ग्रेट आहेस हे मी कधीच मान्य केलंय. एक मिनिट, हा साक्षात्कार तुला अचानक कसा काय झाला? अचानक नाही ग, तू माझ्यापेक्षा भारी आहेस हे मी सगळ्या जगाला ओरडून सांगू शकतो. नेत्रा, 7 वर्षानंतर त्या दिवशी तू मला पहिल्यांदा पाहिलंस ना, तेव्हा तू जो काही राडा घातलास तो बघितला मी. मग आज अचानक इतकी प्रेमाने कशी काय वागतेस? कसं आहे ना प्रिया, डोकेदुखीचा जेव्हा सतत त्रास होतो ना, गोळ्या औषधं घेऊन सुद्धा थांबत नाही तो. त्याच्यानंतर तो सहन करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. तुझ्या बाबतीत माझे तेच झाले. हुतकारणं हा सापाचा गुणधर्म आहे, पण जेव्हा तो अगदी लाडात येतो, पायाशी घोटाळू लागतो, लोळण घालतो, तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे न कळण्या इतकी बावळट नाहीये ना मी. छे ग, अजिबात नाही. तू जगातली सगळ्यात भारी आणि हुशार मुलगी आहेस असं मी म्हणाले की नाही आता. नेत्रा, 7 वर्ष तुला भेटले नाही म्हणून मी सगळं विसरले असं वाटतंय का तुला? एक एक गोष्ट कोरली गेली माझ्या मनात. त्यामुळे तुझं हे जे प्रेमळपणाचं नाटक आहे ना, ते बंद कर. छे ग, नाटक कसलं? तुझ्या इतकं चांगलं नाटक करता आलं असतं तर अजून काय हवं होतं? आपण माणसाला एकदा फसवू शकतो, वारंवार नाही. आणि इतके वर्षानंतर जशी मी पूर्वीची राहिले नाही तशी तूही नाही राहिलीस ना. म्हणजे काय? स्पष्ट बोल की काय बोलायचंय. आता तुझ्या मागे एक जीव आहे, तुझा लाडका युवी. प्रिया, युवीचं नाव जरी तुझ्या थोबाडातनं काढलंस ना तरी जीव घेईन मी तुझा. बापरे, घाबरले मी. मित्र, प्लीज प्लीज मला काही करू नको. प्रिया, मी तुला शेवटचं सांगते, तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना तरी अशी अद्दल घडवीन ना तुला की देवाकडे सुद्धा परत माणसाचा जन्म मागणार नाहीस तू. ओ हो का? गेट लॉस्ट. ओके, कूल. निघतेच आहे मी. गुड नाईट नेत्रा. अरे हो, मी पण काय गुड नाईट म्हणते. तुला झोप कशी लागणार? रात्रभर विचार करशील ना. ऑल द बेस्ट. टेक युअर टाइम. चला आता पटकन झोपायचं. आर्या, मम्मा गोष्ट सांग ना.
गोष्ट? आता कोणाची गोष्ट ऐकायची तुला? तुला जी आवडेल ती. बरं. आर्या, आज पणजी आजीच्या खोलीत जाऊन झोपायचं. चला. नाही, मला इकडेच झोपायचंय. आर्या, मला तुझ्या मम्मा बरोबर जरा गप्पा मारायचे. ती कंप्लेंट करत होती ना, बाबा माझ्याबरोबर बोलतच नाहीत म्हणून. मग आज आम्ही छान गप्पा मारत आहोत दोघं. मी नाही जाणार, मी इकडेच झोपणार आहे मम्मा सोबत. आर्या, तू गुड गर्ल आहेस की नाही? मम्माचं नाही ऐकणार? जा, आजी जवळ जाऊन झोप आज. ओके, तू म्हणतेस म्हणून जाते. That's like my girl. Good night. गुड नाईट. I love you. So, आज काय मूड? सत्यजित, तुझं असेल नसेल ते सगळं सामान बांधायचं आणि ताबडतोब माझ्या घराच्या बाहेर जायचं. ठीक आहे, मी जाईन निघून. पण मग मी गेल्यावर तू आर्याला काय सांगशील? तिला कसं आणि काय समजवणार आहेस तू? कारण आता तिला समजवणं अशक्य आहे. आणि सत्यजित, पूर्वीसारखं माझा अपमान करून तू मला घरातून बाहेर काढणार, मी निमूटपणे निघून जाणार, अशी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. प्रिया, प्रिया, मी आर्याला काय सांगेन, कसं सांगेन त्याची काळजी तू सोड. तुला काही गमतीदार गोष्टी मी आता सांगणार आहे. दिनेश शाह नावाच्या एका श्रीमंत उद्योगपतीशी तुझं लग्न झालं आणि काही महिन्यांपूर्वी दिनेश शाह हार्ट अटॅकने गेले. त्यांच्या मृत्यूच्या आधी काही महिने त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या अकाउंटंटनं करोडो रुपयांची अफरातफर केली. अकाउंटंट पकडला गेला, पण पैसे सापडले नाहीत. ते पैसे कुठल्या तरी सिक्रेट अकाउंटला ट्रान्सफर झाले होते. ते अकाउंट कोणाच्या नावावर आहे, त्या अकाउंटंटनं कोणाच्या सांगण्यावरनं हे सगळं केलं आणि ते पैसे आता नेमके कुठे आहेत याची माहिती माझ्याकडे आहे. प्रिया, ही माहिती जर मी पोलिसांना द्यायचं ठरवलं तर ते तुझं जे करायचं ते करतीलच. पण ही माहिती जर मी दिनेश शाहच्या नातेवाईकांना दिली तर ते आपल्या लाडक्या सुनेचं काय करतील हे मी इमॅजिन सुद्धा करू शकतो. त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, नाही तर उद्या सकाळपर्यंत तुझी थिंड निघेल. आय लव्ह यू फॉर दिस. तुझं नेटवर्किंग अजूनही तितकंच स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, मी जाते, आत्ताच जाते. पण सत्यजित, एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या दुपारपर्यंत तू मला पुन्हा बोलवून घेशील. तू स्वतः, सॉरी, तुम्ही स्वतः.